गाणंच असं आहे की थांबू नये असं वाटणार आहे, पण आपल्याला कार्यक्रम पुढे न्यावा लागणार आहे. आणि सुरेखाताई राईट बसायचंय. थांबा थांबा ते म्हणा, थांबा थांबा थांबा, अजून अजून आपल्याकडे बरंच काय काय आहे, तर लगेच घाई करू नका. आता आपण एक वेगळा कार्यक्रम करणार आहोत स्पेशल सुरेखाताईंसाठी. आपण रॅपिड फायर राऊंड घेतोय. ओके, करू ते भेटून मग करू. पण सॉरी, आता जरा 1-2 मिनिट द्या. ते आपली हे औक्षणाची तयारी झाली आहे ते दिव्याचं जरा, तर पहिले आधी औक्षण करू आणि मग रॅपिड फायर आणि फेटा. हो परत त्यांना गाणं म्हणायची घाई झाली होती सर, म्हणून म्हटलं थांबा. भारती खानोलकर आणि अनिता जोशी, लता मंगेशकर. सुवर्णताईंना पण इथे थांबा, तिकडे आहेतच. ठीक आहे. याच्यानंतर पहिला फेटा प्रदान केला जाईल, त्यानंतर औक्षण केलं जाईल आणि औक्षण झाल्यानंतर परत वाढदिवसाचं संस्कृत मधलं गाणं म्हटलं जाईल. जन्मदिनमिदं अयि प्रिय सखे, जन्मदिनमिदं अयि प्रिय सखे, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, प्रार्थयामहे भवशतायुषी, प्रार्थयामहे भवशतायुषी, ईश्वर सदा त्वां च रक्षतु, ईश्वर सदा त्वां च रक्षतु, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, जीवनं तव भवतु सार्थकं, जीवनं तव भवतु सार्थकं, जीवनं तव भवतु सार्थकं. बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुरेखा, हैप्पी बर्थडे टू यू. बस तुम्ही ह्यांना इथे बसू दे का जाऊ देस.
आता हा एक माईक तुमच्या हातात राहणार आहे, एक माईक माझ्याकडे. ओके, मी प्रश्न विचारले, रॅपिड फायर. हॅलो, तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हॅलो, आपण अनिताताई आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. रॅपिड फायर राऊंड आहे. अर्थात हा सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. आपण बरेच करण कॉफी करण आपल्याला चहा विथ आपण करायचं मुलांची, पण आपण कॉफी विथ करणमध्ये हे सगळं ऐकलेलं आहे. तर थोडासा आगळा वेगळा हा कार्यक्रम आपण करणार. आणि मेन म्हणजे ताईंना काही कल्पना नाही आहे, ती त्यांना पण नसते रॅपिड फायर राऊंडमध्ये. तर ताई, मला माहिती आहे की तुमची अनेक गाणी पाठ असतात नेहमीच, आणि मी म्हणणार होते तेवढी या वयात, पण त्या डोळ्याने नाही म्हणायचं. तेव्हापासून जी यांची गाणी पाठ आहे. तर ताई, मला एक असं सांगा की तुमचं सर्वात ऐकताय, तुमचं सर्वात आवडतं गाणं जे तुम्हाला बालपणात आवडायचं गाणं किंवा नृत्य कोणतं आहे? गाईड मधलं वैदा रहमानचं गाणं आवडतं. एक गोष्ट तरी आम्हाला म्हणून दाखवा. त्या गाण्याला एक स्टोरी आहे. वा. ते गाणं समजा मी चपात्या करत असणार किंवा घरात काही काम चालू असणार आणि ते गाणं लागलं की मी त्या सगळं काम सोडून द्यायचे आणि आधी कानाला लावून ते सगळं व्यवस्थित गाणं ऐकून मग दुसऱ्या कामाला मी लागायचे. आमचं हे नेहमी म्हणायचे, समजा तू मेलीस आणि आता उठायची वेळ झाली आणि तुझ्या कानाखाली आहे ते आवाज जर गाणं लावलं तर तू ताडकन उठून डान्स करायला लागशील. खरं आहे ते सांगते. तर हे गाणं म्हणजे स्त्रीच्या ज्या वेदना असतात, स्त्री मुक्त झाल्यानंतर तिला काय जो हर्ष होतो, त्या गाण्यावर माझा खूप जीव आहे. डान्स पण मी करू शकते, तुम्हाला माहित आहे. एक ओळ तरी म्हणा, नंतर म्हणायचं. आटो से खींच के आचल, तोड़ के बंधन बांधी पायल, जाने ना कोई मेरे दिल की दिल वो चला आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है, आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है. दुसरा प्रश्न. पाणी वगैरे हवं प्यायला? पाणी प्यायला हवंय? दुसरा प्रश्न असा आहे, मी ऐका, तुमच्या तारुण्यातील तुमचा आवडता चित्रपट कोणता आणि त्यातील नायक नायिका, म्हणजे तुम्हाला आठवत आहे का? मी बघते आहे ना, कोण विचारते त्या कोण तारुण्यातील. माझा तारुण्यातला पिक्चर शम्मी कपूर. चित्रपट आहे काश्मीर की कली. वाव. आणि तसे अनेक होते. नवरंग होता. आमच्या पनवेलला रतन टॉकीज आता नाहीये. चारण्याचं तिकीट काढता काढता बापाला तोंडाला लावता लावता फेस यायचा. चारणे पण मिळायचे नाही. पैसा होता वडिलांकडे पण कंजूस मारवाडी. तर नवरंग किंवा ही जी गाडी आहे, तो जो डोर कीपर होता तो माझा पक्का ओळखीचा. तर ते गाणं सुरू झालं की मी बाहेर उभी राहायचे. तो पडदा हळूच सरकवायचा. बाई जा तू आधी तुझं ते गाणं बिणं बघून घे मग ये. तिकीट फर्स्ट डे फर्स्ट शो. थॉमस म्हणून मॅनेजर होता. त्याला जाऊन मी आधी सांगायचं माझं तिकीट बुक करून ठेव. घरी आल्यावर आईचा बाबांचा मार चिक्कार खाल्ला मी. न सांगता पिक्चरला गेलेली. अतिशय आवड.
नाही नाही ताई, पण ते मला नक्की कोणता आहे तो सांगा. आपण एक चित्रपट बघितलाय, तुम्ही दोन्ही चित्रपट माझा मी म्हणते ना काश्मीर की गली. त्यांना जास्त आवडला. काश्मीर की गली. शर्मिला टागोर आणि अवखळाचा शम्मी कपूर. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, ये चांद सा रोशन चेहरा लुल्फों का रंग सुनहरा, ये दिल सी नीली आंखें क्या तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. मला वाटलं मलाच म्हणतो की का अशी तारुण्यात होते हो. याला म्हणतात नजर जबाबीपणा. आता तिसरा प्रश्न असाच आहे ताई, जरा दिल थांब के ऐका. तुमचा रोमॅन्टिक चित्रपटातील हिरो कोणता? रोमॅन्टिक हिरो. त्यावेळेला धर्मेंद्र एकदम चिकना होता. काय चिकना. आम्ही लेकीन बघायला जायचो, मैत्रिणीचा ग्रुप करायचो, बापाला जाम मस्का लावून, आईला मस्का लावून 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 चाराने कसे बसे गोळा करायचो. आणि त्या धर्मेंद्रचा लागला पिक्चर यकीन पिक्चर होता त्याचा, शर्मिला टागोर बरोबर. जाहिरात अशी यायची, चलो देखणे यकीन, धर्मेंद्र का यकीन. बाप्पा काय त्याचा तो आयडिया, काय त्याचं ते गाणं. त्याला नाच बीच काही यायचं नाही बरं का, डान्सिंग काहीच नाही, पण त्याची ऍक्टिंग आणि डोळे आणि एखादी बॉडी विदा विदा विदा. अहो चांगल्या चांगल्या हिरोईन म्हणायच्या, मला सिंगाचा खुद्द म्हणायची माझा नवरा आहे सगळं आहे, पण परत लग्न जर करायचं असेल तर मी धर्मेंद्रशी करेन. उगाच काय हेमामालिनी मरली का त्याच्यावरती. आमचं काय. बरं, आपल्याला चित्रपटातली सगळी माहिती कळलेली आहे. ऍक्च्युली यांनी आता धर्मेंद्रचं नाव घेतलंय, पण मला असं वाटलं होतं सुरेखाताई मिस्टरांचं नाव घ्या. बरं जाऊ दे, चोर होता तो काही हरकत नाही, धर्मेंद्र पण आवडत होता. आता चौथा पण मी घेतलं तरी हरकत नसते. तर त्याच्यानंतर चौथा असा आहे प्रश्न ताई, तुमचा सगळ्यात आवडता गोड पदार्थ कोणता, त्याच्यात काय साहित्य लागतं आणि तो किती वेळात बनवता येतं, याची एका मिनिटामध्ये आम्हाला 4 वाक्यामध्ये सांगायचं. सगळ्यात आवडता पदार्थ आंबा. डायबिटीज आहे तरी सून वरती गेली का फ्रीज मध्ये हळू 2 आंबे परत काढायचे, दह्यामध्ये थोडस कालवायचं, आम्रखंड करून खाऊन टाकायचं. ती आल्यानंतर विचारायची डोक्याला हात, अजून सुद्धा लावते ती. आंबा आला की ती आधी सांगते बघा मी एवढे आंबे ठेवलेत, बाकीचे मी वरती घेऊन जाते. जा म्हटलं काय घेऊन जायचं ते घेऊन जा, मी खाणार म्हणजे खाणार. म्हणजे पण मी त्यांना 4 आम्रखंड आवडतं, पुरणपोळी आवडतं, काय आवडत नाही. आपल्याला पदार्थ एकच पाहिजे आणि एक पदार्थाचं 4 ओळीमध्ये त्यांनी वर्णन मी खाल्लं. आंबा झाडावरनं घरी आला की त्या आंबा त्याचा रस काढायचा, त्याच्यात दही टाकायचं, आमरस, आम्रखंड करायचा, शेवया आणि छोट्या छोट्या पुऱ्या. आता मला वाटतं आपल्याला त्यांच्या घरी जाऊन ते सगळं खायलाच पाहिजे, शेवयाच्या खीर वगैरे सगळं. सुरेखाताई आता एकच प्रश्न राहिला. ऍक्च्युली माझ्या प्रश्नाचं सेम रिपीट होत आहे, पण तरी पण हा जरा मला त्यांना विचारायचा होता. आणि तर असं आहे की सुरेखाताई, असं तुम्ही ऐकलंय की तुम्ही एकदा ठरवलं की ते पूर्णच करून टाकतात, म्हणजे जसं सलमान खानचा डायलॉग आहे, एक बार कमिटमेंट किया तो मैं अपनी आप की भी नहीं सुनता. तसं आता तर सरांनी एक प्रसंग सांगितला, खरं म्हणजे सरांनी आधीच पडून टाकला, पण त्या प्रसंगापेक्षा एक छोटासा असा काही अजून एखादा प्रसंग आहे का की ज्याच्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व दिसू शकतं. अहो माझं ना बोलायला गेलं तर लव्ह मॅरेज आणि बोलायला गेलं तर अरेंज मॅरेज, म्हणजे सख्या बहिणीचा सख्खा धीर. आता कोणी कोणावर लाईन मारली मी सांगणार नाही, पण
आडंगे खूप झाले एका घराला दोघी जणी नको ह्या त्या. मी आडंगी राहिली म्हटलं लग्न करायचं तर या बिरजूशी, बाकी करायचं नाही. पत्रिका जमवल्या सगळं झालं झालं त्या गोष्टी. आता 50 वर्ष झाली. मेलेले मळे कुठे उकरून उकरून काढणार आता. झालं. सो त्यांचा आता हा पण एक आपण गुण ऐकला की जे एकदा ठरवलं की ते पूर्ण करायचं आणि त्याप्रमाणे त्यांचा संसार अतिशय सुखाचा झालेला होता. आता पण त्या मस्तपैकी तशाच भर उडणारी त्याच्यानंतर सगळ्यामध्ये पाठ घेऊन सगळ्यांना आनंदी करणाऱ्या एक 5 मिनिटांमध्ये त्यांची झलक आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा दिसली. सुरेखाताई, आता ना मला तुमचं ऍक्च्युली तुम्ही तसं सगळं मनोगत सांगितलं आहे, पण आणि गाणं पण एक म्हणायचं आहे तुम्हाला, तर तुमचं गाणं म्हणू शकता कारण मनोगत तर तुमचं ऑलरेडी असं व्यक्त झालेलंच आहे. तर एखादं गाणं सुरेखाताई आता म्हणून जातो तुम्ही. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ओडले 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 ला 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 ला. हंसते गाते जहाँ से निकल दुनिया की तू परवाह न कर, मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. चांद तारों से बढ़ना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. हाँ, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन, ऐसी बातों से क्या घबराना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अरे ओडले 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 ला 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 ला. मस्त. सुरेखाताई, खूप 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 तुम्हाला सगळ्यांच्या शुभेच्छा. खूप मंडळात फिरते मी. सोमवार बघितला, मंगळवार बघितला, पण आपला मंगळवार घातवार आला ना की सून आधी विचारते 4:30 वाजलं ना, जायचंय ना. म्हटलं जायचं. आधी तिकडे MIDC मध्ये हळूहळू हळूहळू, पण मग जितके पण मनावर संकट आली, माझे मिस्टर वारले, भाऊ आधी आले बघायला. त्यांनी ज्या प्रकारे मला प्रत्येक वेळेला जो धीर दिलेला आहे तो अवर्णनीय. कोणी असं करत नाही आणि कोणी असं दाखवत पण नाही. तेवढ्या पुढच्या वेळेला 2 तास बसायचं चाललंय आपल्या घरी. या ग्रुपनी आणि या सगळ्या मित्रमैत्रिणींनी जो धीर दिला, प्रसंगी भाऊ कडक पण झालेले तर माझ्यावरती. हा, पण मनात जे फणस असतो की नाही तुमचा कोकणी, असा माणूस आहे हा. धन्यवाद. आता वाढदिवस साजरा. माझी सून जेव्हा घरात आली पहिल्यांदा, तिने जी वाढदिवसाची परंपरा सुरू केली, नाही तर आधी कोणी करत नव्हतं. सुनेने जी सुरुवात केली ती सुरुवात झालेली आहे. बांगड्या केल्या, ड्रेस आणून दिले,
फिरायला घेऊन गेली, सगळं बघते. खूप नशिबाने जी सगळी चांगली माणसं मला मिळतात, भाऊ आणि हे सगळं. धन्यवाद सुरेखाताई. सुरेखाताईंनी एक वाक्य सुद्धा म्हणलेलं आहे की ही सगळे निरंजनाचे सभासद जे माझं कुटुंब आहे, या शब्दातच सगळं काही आलेलं आहे. यानंतर आपण आता एक अनाउन्समेंट करणार आहोत. त्यासाठी मी विकास भाऊ आणि